नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पोलीस भरती, तलाठी भरती, दारूबंदी पोलीस भरती, जिल्हा न्यायालय भरती आणि तसेच महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये हे प्रश्न विचारण्याची फार शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। भारतातील पहिली जनगणना कधी झाली? भारतातील पहिली जनगणना ही कधी झाली? तर याचं उत्तर होईल 1970 ते 1971 या दरम्यान भारतातील पहिली जनगणना ही झाली। पुढचा प्रश्न, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा कोठे सुरू करण्यात आला? उत्तर होईल तारापूर या ठिकाणी भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा सुरू करण्यात आला। पुढचा प्रश्न, अरवली या प्राचीन पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? अरवली या प्राचीन पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? त्याचं उत्तर आहे गुरु शिखर हे अरवली या प्राचीन पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर हे आहे। पुढचा प्रश्न, भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर उत्तर आहे आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन हा कधी साजरा केला जातो? तर उत्तर होईल 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन हा साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे कोण असतात? तर उत्तर होईल उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे असतात। पुढे जाऊत पुढच्या प्रश्नाकडे, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? रिझर्व्ह बँकेची स्थापना ही कधी झाली? उत्तर होईल 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झाली। पुढचा प्रश्न, भारतातील 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? भारतातील 14 बँकेचे राष्ट्रीयकरण हे कधी करण्यात आले? उत्तर होईल 19 जुलै 1969ला भारतातील 14 बँकेचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आले। पुढचा प्रश्न, नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? नियोजन आयोगाची स्थापना ही केव्हा झाली? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल 15 मार्च 1950ला नियोजन आयोगाची स्थापना ही झालेली आहे। पुढचा प्रश्न, नीति आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे कोण असतात? नीति आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर होईल पंतप्रधान हे नीति आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे असतात। पुढचा प्रश्न, चिपको आंदोलनाच्या धर्तीवर कोणत्या राज्यात अपिको हे आंदोलन उभारले? चिपको आंदोलनाच्या धर्तीवर कोणत्या राज्यामध्ये अपिको हे आंदोलन उभारले? तर उत्तर होईल कर्नाटक। तर कर्नाटक या राज्यामध्ये चिपको आंदोलनाच्या धर्तीवर अपिको हे आंदोलन उभारले गेले। पुढचा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? तर उत्तर होईल आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत। पुढचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला? तर उत्तर होईल संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ हा लिहिला। पुढचा प्रश्न पाहूया, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली। पुढचा प्रश्न, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत? सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा या गीतांचे गीतकार कोण आहेत? तर उत्तर होईल मोहम्मद इक्बाल हे सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा या गीताचे गीतकार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील सर्वात मोठा खंड कोणता? उत्तर होईल आशिया।
तर आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर उत्तर आहे रत्नागिरी. सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजेच रत्नागिरी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राजाराम मोहन राय यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? राजाराम मोहन राय यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर उत्तर होईल ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजाराम मोहन राय यांनी केली. पुढचा प्रश्न पाहूया. लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात मांडण्यात आला? संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला? तर उत्तर आहे लाहोर. तर लाहोर या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे होते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या पोर्तुगीज खलाशायाने भारताकडे येण्याचा मार्ग 1998 मध्ये शोधला? कोणत्या पोर्तुगीज खलाशायाने भारताकडे येण्याचा मार्ग हा 1998 मध्ये शोधला? तर उत्तर आहे वास्को द गामा यांनी 1498 मध्ये भारताकडे येण्याचा मार्ग हा शोधला. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले? भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक हे पोहोचले? तर उत्तर आहे पोर्तुगीज. तर पोर्तुगीज हे लोक भारतामध्ये सर्वात प्रथम पोहोचले. पुढचा प्रश्न पाहूया. 1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? 1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? सर ॲलन ह्यूम हे 1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा असे संबोधले जाते? कोणत्या नदीस भारताची गंगा असे संबोधले जाते? तर उत्तर आहे गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे केले. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 1942 ला चले जाव ही चळवळ सुरू झाली. पुढचा प्रश्न पाहूया. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनाचा शोध हा कोणी लावला? उत्तर आहे जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध हा लावला. पुढचा प्रश्न पाहूया. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी कोणी स्थापन केली? मायक्रोसॉफ्ट ही कंपनी कोणी स्थापन केली? उत्तर आहे बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट ही कंपनी स्थापन केली. पुढचा प्रश्न पाहूया. आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हणतात? उत्तर आहे राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? उत्तर होईल 1914 ला पहिले महायुद्ध हे सुरू झाले. पुढचा प्रश्न पाहूया. चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा हा कशाशी संबंधित होता? तर उत्तर आहे नीळ याच्याशी चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा हा संबंधित होता. पुढचा प्रश्न पाहूया. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्षाचा लोकसभेचा कार्यकाळ हा असतो. पुढचा प्रश्न पाहूया. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली? पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांना कोणी मदत केली?
उत्तर आहे राजपूत यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांना मदतही केली. पुढचा प्रश्न पाहूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापनाही केली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.